मित्रांनो, मी समृद्ध कोकण जे रिसॉर्ट आहे कृषी पर्यटन तिथं आहे. तर इथं काळी मिरीचं झाड आहे. आपण जे मसाल्याचे पदार्थ आपण बघतो त्यामध्ये आपल्या शेतामध्ये पण आपण ते काळी मिरी लावू शकतो का? ह्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघू. सरांनी लावलेला आहे. ऑलरेडी त्याला मिरी आलेल्या आहेत. तर आपण बघूया. सर नमस्कार. नमस्कार. ह्या झाडाची माहिती थोडी सांगा. हे काळी मिरी आहे. हं. हे बघा किती लागलेत ह्या. हं. तर हे लागल्यापासून 10 महिने लागतात त्याला तयार व्हायला. हं. आणि ज्यावेळी काळी मिरी तयार होते हं. त्यावेळी ह्या लोंब्या आहेत ना, हं. तर ह्या लोंब्यांमध्ये एका लोंबीला हं. जसं हे आहे बघा, म्हणजे हे 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 एक एक त्यातली मिरी आहे हं. ती पिवळी किंवा अशी लाल झाली हं. की समजायचं ही लोंबी तयार झाली. आणि आणि मग ह्या लोंब्या काढून घ्यायच्या असतात. हं. आता ह्या उन्हात वाळवल्या तर ह्याची काळी मिरी बनते. हं. जर मोठ्या प्रमाणात उत्पादन तुमचं असेल हं. तर त्याचा प्रकार कसा आहे हं. की पातळ ह्याच्यात कपड्यात ना हं. ते सगळं भरायचे ती लोंब्या हं. आणि गरम पाण्यात हं. एक 5 मिनटं उकळलेल्या पाण्यात त्याला बुडून काढायचं आणि ते बुडून काढून पुन्हा वाळत टाकायचं. हं. म्हणजे मग ह्याची जी कातडी असते ना ही साल, ते ती गरम पाण्यामुळे काय होतं, आकसते, नरम होऊन जाते आणि मग त्याची ती काळी मिरी बनते. ओके. आणि ह्याच मिरीपासनं सफेद मिरी पण बनते. तर त्याला प्रकार कसा आहे की ते कापड जे आहेत आपण हे करणार तर ते जास्त वेळ पाण्यात धरायचं. 5 मिनटं ते उकळत्या पाण्यात ठेवायचं, जास्त उकळायचं जास्त. म्हणजे मग काय होतं की वरची साल ही निघून जाते म्हणजे आतला भाग राहतो आणि आतली बी राहते. तो आतली बी म्हणजेच सफेद मिरी. ओके. म्हणजे काळी मिरी आणि त्यामधला डिफरन्स हा डिफरन्स असा आहे. म्हणजे दोन्ही एकच आहेत, फक्त हे साल असते ते काळं बनतं म्हणून काळी मिरी. अर्थात ह्या सालीमध्ये गुणधर्म भरपूर आहेत काळी मिरीचं. आणि सफेद मिरी हे औषधासाठी वापरलं जातं. बरोबर. तर हे आणि ह्याच्यात 2 प्रकार आहेत. प्रकार 2 म्हणजे असे आहेत की एक आहे वेली वर्दीय आणि वेलीचं म्हणजे वेल असते त्याला. झाडांना त्याला आधार लागतो आणि ते झाडांवर चढतात आणि मग तिथं ती मिरी लागते. आणि हा प्रकार आहे, ह्याला म्हणतात बुश मिरी म्हणजे झुडूप. ह्याला ही वेल नाही आहे, तर हे झाड आहे. हे बघा. आणि हे जसं जसं वाढतं तसं तसं आपल्याला त्याला आधार द्यावा लागतो आणि वर उचलत जाते. हे बघा इथे पहिलं बांधलंय, हे नंतर बांधलंय. ठीक आहे. या जरा दुरुस्त करायचं राहिलं आमचं, बाकीच्या कामामुळे काय वेळ मिळाला नाही. तर हे ह्या प्रमाणे जास्त उत्पन्न ह्याच्यात येतं. ह्याचं कारण असं आहे की आपली जी वेल असते तर वेलीला फक्त पावसाळ्यातच फक्त त्याला पाणी मिळतं. आणि ह्याचं वैशिष्ट्यच आहे मिरीचं की ह्याच्या डोक्यावर जर पाणी पडत राहिलं वर, मुळात नाही, वरनं पाणी जर त्याला मिळत लावलं पावसाचं प्रमाणे, तर ह्याला लोंब्या येत राहतात वर्षभर. ठीक आहे ना. आणि त्यामुळे तुमचं उत्पादन चालू राहतं. कोणत्या वातावरणात येते काही नाही, ह्याला आता जे आमचा घाट आहे त्याला गरम उष्ण वातावरण लागतं आणि त्यानंतर तांबडी माती लागते. आणि हा जो आपला जो भाग आहे केरळापासून इकडे, त्याच्यात ही चांगल्या प्रकारे तयार होते. ही तिकडे वर बाकीच्या पण ठिकाणी होऊ शकते, पण इथं हे उत्पादन चांगलं, कारण वातावरण तसं आहे इथलं, गरम उष्ण दमट आपल्या वातावरण तुमच्या भागात येते. हो. म्हणजे केरळपासून येतं ते सगळं. आणि ह्याला हे बघा, हे पाणी इथनं वर दिलेलं आहे. वरनं पाणी जे आहे ना हे सिंचन केलेलं सोडताय. सो त्यामुळे हे त्याला फळं लागत राहतात, म्हणजे लोंब्या वरनं पावसासारखं त्यांना मिळत राहतं. त्यामुळे आता ह्याचे जे वेलीचे जे हे आहेत ना मिरी, ती डिसेंबर जानेवारीमध्ये पर्यंत तयार होतं आणि ते काढली जाते. आणि ही आमची ही नंतर झालेली आहेत पावसात, त्यामुळे म्हणजे वर पाणी वगैरे पडून त्यामुळे हे तयार होते आता. ओके. आणि ही मिरी त्याचा काय रेट असतो मार्केट रेट? मार्केटमध्ये आत्ता मला वाटतं 500-600 रुपये किलो आहे. एका झाडाला किती उत्पन्न भेटतं त्याचं? उत्पन्न म्हणजे जसं तुमचा आकार वाढेल ना झाडाचं तसं त्याला. आता हे बघा, हे आता एवढंच आहे, पण ह्याला नाही म्हटलं तरी आता जवळजवळ 200 ग्रामच्या जवळपास आहेत ह्या. ओके. आता हे जसं मोठं वाढेल आणि त्याला फांद्या पण वाढतील, त्याचा विस्तार होईल, तर त्यानुसार त्याचं उत्पादन वाढत जातं. पण एका झाडापासनं 2-3 किलो वगैरे मिळतात. 2-3 किलो जर चांगलं झाड झालं. ओके. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि धन्यवाद.